प्रियांनो, आजच्या मनन आणि चिंतनासाठी जो शास्त्रपाठ आपण वाचलेला आहे, जुन्या करारामधून स्तोत्रसंहिता 139 अध्याय आणि वचन 1 ते 24, योनाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि वचन 1 ते 17. आपण आपलं लक्ष जे आहे योना याच्यावर केंद्रित करणार आहोत. योनाच्या पुस्तकामध्ये एकूण 4 अध्याय आहेत. पहिल्या अध्यायामध्ये 17 वचने आहेत, दुसऱ्या अध्यायामध्ये 10, तिसरा अध्यायामध्ये 10 आणि चौथा अध्यायामध्ये 11 वचने, म्हणजे असे एकूण 48 वचनांचा हे पुस्तक आहे. जर आपण ते वाचण्यास घेतलं तर जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिट, किंवा अभ्यासपूर्वक वाचण्यासाठी घेतलं तर 30 मिनिट किंवा 40 मिनिट त्याला लागतील. परंतु त्या शास्त्रपाठातनं आपल्याला खूप साऱ्या गूढ गोष्टी परमेश्वर त्याच्या वचनातनं आम्हाला तो प्रगट करत असतो. योना, ज्याचा अर्थ होतो कबूतर, पूर्वीच्या काळी आणि आताच्याही दिवसांमध्ये कमी प्रमाणात आहे. तर पूर्वीच्या काळी कबुतरांचा उपयोग जो आहे, तर ते जे राजे किंवा इतर लोक असत तर आपला संदेश एके ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोचवण्यासाठी, कारण की पूर्वीच्या काळी एवढी सुविधा नव्हती ज्याप्रमाणे आज आपल्याला ती सुविधा प्राप्त आहे. आपला कोणताही संदेश जर आपल्याला अमेरिकेमध्ये म्हणा किंवा भारतामध्ये म्हणा कुठेही पाठवायचं राहिलं तर आपण सहज मेसेज करू शकतो. व्हॉट्सअपद्वारे, मोबाईलद्वारे, अनेक मास मीडियामध्ये आपण प्रगती केलेली आहे. परंतु पूर्वीच्या काळी तसं काही नव्हतं. आणि हा जो पक्षी आहे तर हे एक माध्यम होतं की आपला संदेश दुसऱ्या देशामध्ये ते त्या कबुतराच्या द्वारे संदेश पाठवण्याचं काम करत असत. आणि या ठिकाणी योना, त्याचा अर्थही होतो कबूतर. तर परमेश्वराने योनाला देखील एक संदेश दिला की तू माझा संदेश घेऊन निनवे शहरामध्ये जायचं आहे. योनाला प्रश्न पडला की परमेश्वर मला अशा देशामध्ये पाठवत आहे की जे आपलं मित्र राष्ट्र नाही आहे, शत्रू राष्ट्र आहे. शत्रू राष्ट्राच्या लोकांना पापापासून मागे फिरण्यासाठी, पश्चाताप करण्यासाठी मला परमेश्वर त्या ठिकाणी पाठवत आहे. तर अशा परिस्थितीमध्ये योना जो आहे, परमेश्वर त्याला म्हणाला की तू पूर्वेला जा, कारण की निनवे शहर पूर्वेला बसलेलं शहर. परंतु योना गेला अपोजिट मार्गामध्ये, विरुद्ध मार्गामध्ये. तार्शिश होतं हे पश्चिमेला. परमेश्वर म्हणतो तू पूर्वेला जाऊन निनवे शहराला माझा संदेश दे. परंतु योना गेला, निघाला पश्चिमेला, विरुद्ध दिशेला. कित्येक वेळेला आमच्याही जीवनामध्ये असंच घडत असतं. आम्ही देखील असंच वागत असतो. येशू ख्रिस्त म्हणतो हा मार्ग आहे, या मार्गाने चला. आम्ही या मार्गाने न जाता त्याच्या विरुद्ध मार्गाने आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो आणि जात असतो. आणि त्यामुळं आपण अडचणीत पडतो. प्रियांनो, आज योनाच्या माध्यमातून परमेश्वर आम्हाला 3 गोष्टींवर लक्ष तो केंद्रित करू इच्छित आहे. पहिली गोष्ट म्हणजे, जर आम्ही परमेश्वराच्या आज्ञेपासून, सहभागितेपासून जर आम्ही त्यामध्ये स्थिर राहिलो नाही, देवाची आज्ञा पाळली नाही, सहभागितेमध्ये राहिलो नाही, तर अपयश माझ्या आणि तुमच्या जीवनामध्ये येणार. परंतु जर मी आणि तुम्ही देवाच्या आज्ञेमध्ये, देवाच्या सहभागितेमध्ये राहणार,
तर मग यश हे माझ्या आणि तुमच्या जीवनामध्ये निश्चित येणार. या ठिकाणी परमेश्वरानं योनाला पाचारण केलं, त्याला बोलावलं आणि त्याला आज्ञा केली की उठ आणि त्या मोठ्या निनवे शहरात जा आणि माझा संदेश जो आहे तो आरोळी करून सांग. परमेश्वराचं हे पाचारण, परमेश्वराची आज्ञा योनाने ऐकली आणि योनाने ती ऐकून आपला बुद्धीने, आपल्या सामर्थ्याने निर्णय घेतला आणि तो निघाला तार्शिशला. परमेश्वर म्हणतो तुला पूर्वेला जायचंय, हा निघाला तार्शिशला. योना तार्शिशला जाण्या अगोदर याफूस गेला आणि मग तिथून तार्शिशला जाण्याच्या जहाजामध्ये तो बसला. बसल्यानंतर परिस्थिती काय आहे, त्या ठिकाणी विपरीत परिस्थिती निर्माण झाली. परमेश्वराने समुद्रामध्ये वायू सोडला आणि मग त्या समुद्रामध्ये वारं वादळ निर्माण झाल्यानंतर एवढी बिकट परिस्थिती आली की ज्या जहाजामध्ये ते बसलेले होते ते जहाज फुटायला आलं, नुकसान होणार होतं. आणि मग त्या जहाजातील सर्व प्रवाशांना, सर्व खलाशांना, सर्व जे तांडेल होते त्या सर्वांना भीती वाटली, घाबरले. योना त्या जहाजामध्ये आहे. योना निनवेला न जाता तार्शिशला तो जाण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु देवाची आज्ञा त्यानं पाळली नाही. परमेश्वराच्या सहभागितेमध्ये, परमेश्वराच्या संगतीत तो राहिला नाही आणि त्यामुळं ही विपरीत परिस्थिती जी आहे त्याच्या जीवनामध्ये आलेली आहे. तो त्या ठिकाणी जाऊ शकला नाही. लूकाच्या 15व्या अध्यायामध्ये देखील 12 ते 15 मध्ये आपण वाचतो की उधळ्या पुत्रानं देखील देवाची, आपल्या बापाची आज्ञा सोडून मालमत्ता घेतली आणि आपल्या बापाचं घर, आपल्या बापाचं नगर सोडून दुसऱ्या नगरामध्ये राहण्यासाठी तो गेला. तिथं चैनबाजी करून सर्व मालमत्ता उजळून टाकली. तिथं तो अडचणीत सापडला. त्याला त्या ठिकाणी काही यश प्राप्त झालं नाही, त्याला त्या ठिकाणी काही समृद्धी प्राप्त झाली नाही, त्याला त्या ठिकाणी काही आशीर्वाद प्राप्त झाला नाही. वडिलांना सोडून गेला तो, वडिलांचं ऐकलं नाही. परंतु त्या विपरीत आपण वाचतो उत्पत्ती याचा 39 अध्यायामध्ये योसेफाविषयी की योसेफ याच्या जीवनामध्ये अनेक संकट आले, अनेक विपरीत परिस्थितीतून तो गेला. तो देखील लहान होता. भावांनीच त्याला विकून टाकलेलं होतं. जेव्हा तो मिसर देशामध्ये आला तिथं पोटिफर नावाच्या एका अंमलदाराकडे तो नोकरी करू लागला. अंमलदाराने बघितलं की योसेफासोबत परमेश्वर आहे, कारण की जो काही तो काम आपल्या हातामध्ये घेत आहे प्रभू त्याला बरकत देत आहे, प्रभू त्याला आशीर्वाद देत आहे. आणि मग त्या पोटिफरनं काय केलेलं आहे, आपल्या घराची आणि शेतीची सर्व जबाबदारी त्याच्यावर सोपवली. परंतु ती जबाबदारी सोपवत असताना पोटिफरची पत्नी मात्र काय झालेली आहे, योसेफ हा देखणा आणि रूपवान असल्यामुळं ती त्याच्या मोहामध्ये पडली आणि व्यभिचार करण्यासाठी तिनं प्रवृत्त केलं. परंतु योसेफ उत्पत्ती 39 अध्याय 9 वचनामध्ये म्हणतो की मी परमेश्वराविरुद्ध पाप कसं करू, मी देवाची आज्ञा कशी काय मोडू. आणि त्याचा परिणाम काय झालेला आहे, त्यानं देवाच्या आज्ञेमध्ये राहिला, परंतु पोटिफरच्या पत्नीनं त्याच्यावर चुकीचा आरोप करून त्याला तुरुंगात टाकलं. परंतु तुरुंगातून देखील प्रभूनं त्याला अद्भुत रीतीनं बाहेर काढलं आणि थोड्याच दिवसामध्ये तो मिसर देशाचं काय झालेला आहे, मुख्याधिकारी तो झालेला आहे. प्रियांनो, सांगण्याचं तात्पर्य आहे की जेव्हा आम्ही देवाच्या आज्ञेमध्ये राहतो, त्याच्या संगती, त्याच्या सहभागितेमध्ये राहतो, तर यश, सफलता हे माझ्या आणि तुमच्या जीवनामध्ये येतं.
परंतु जेव्हा आम्ही देवाच्या आज्ञा न पाळता स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहतो तेव्हा अपयश, योनाच्या जीवनामध्ये जसं त्याला अपयश आलं, तो काही निन्वेष तार्शिषला जाऊ शकला नाही. ज्याप्रमाणे सलमोन राजा देखील म्हणतो, नीतिसूत्रे 3 अध्याय 5 आणि 7 वचनामध्ये त्या ठिकाणी सलमोन राजा म्हणतो की तू आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस, तू आपल्या दृष्टीने स्वतःस शहाणा समजू नकोस. आणि अनुवादाचा 28 अध्याय वचन 1 मध्ये परमेश्वर म्हणतो, ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक तू पाळशील तर तुझा देव परमेश्वर तुला पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा उंच करील, उच्च करील. म्हणजे तुला प्रगती, तुला यश तुला प्राप्त होईल. जेव्हा परमेश्वर म्हणतो की जेव्हा तुम्ही माझ्या आज्ञामध्ये राहणार. आणि तसंच इर्मया याचा 11वा अध्याय वचन 4 मध्ये देखील इर्मया संदेष्टा म्हणतो, आपण ते वचन वाचूया. इर्मया 11वा अध्याय वचन 4. माझ्या आज्ञेप्रमाणे सगळी वचने पाळा, म्हणजे तुम्ही माझे लोक व्हाल व मी तुमचा देव. या ठिकाणी परमेश्वर म्हणतो की तुम्ही माझ्या आज्ञा पाळा, माझ्या आज्ञेमध्ये राहा, म्हणजे तुम्ही माझे लोक व्हाल व मी तुमचा देव होणार. प्रियांनो, जर आम्ही परमेश्वराच्या दृष्टी आड राहून स्वतःला लपवण्याचा प्रयत्न केला, परमेश्वरापासून स्वतःला लपवण्याचा प्रयत्न केला, तर अपयश आमच्या जीवनामध्ये येतं. जर आम्ही परमेश्वराच्या दृष्टीपुढे थांबलो, परमेश्वरासमोर थांबलो, तर यश माझ्या आणि तुमच्या जीवनामध्ये येत असतं. या ठिकाणी परमेश्वराने योनाला सांगितलं की माझा संदेश आहे, तू जाऊन निनवे शहराला सांग. परंतु योना भयभीत झाला, घाबरला, कारण की देव अशा ठिकाणी त्याला पाठवत होता की जे शत्रू राष्ट्र आहे. आणि तो देवाची आज्ञाकडे नजरअंदाज करून तो दुसरीकडे निघाला. देवाच्या दृष्टी आड त्यानं लपण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळं पहिल्या वचनामध्ये आपण ते वाचतो, पहिल्या काही वचनामध्ये योनाच्या, की योना जेव्हा त्या जहाजामध्ये बसला तेव्हा त्या जहाजाच्या एकदम तळाशी जाऊन बसला. तो तळाशी जाऊन बसला आणि आपलं मस्त झोप घेत राहिला. त्याला वाटलं की मी आता तळाशी जाऊन झोपलेलो आहे, मी आता तळाशी, जहाजाच्या तळाशी गेलेलो आहे, आता देव मला पाहणार नाही, आता मी सुरक्षित आहे. देवाच्या दृष्टी आड राहून तो त्या ठिकाणाहून पळत आहे. जहाजाच्या एकदम तळाशी तो गेला आणि तिथं जाऊन तो लपला आणि तो तिथं गाढ निद्रेमध्ये झोपला. परंतु त्या परिस्थितीमध्ये समुद्र खवळला, देवानं प्रचंड वायू समुद्रामध्ये वाहविला आणि मग परिणाम काय झालेला आहे की प्रवासी, तांडेल आणि खलाशी सर्वजण घाबरले. एवढे घाबरले की त्या खलाशांनी काय केलेलं आहे की समुद्रामध्ये असलेला जो माल आहे तर जो आपण समुद्रामध्ये टाकला तर कदाचित आपण वाचणार. त्यामुळे समुद्रातील सर्व जे काही माल होतं, वस्तू होत्या, त्या सर्व समुद्रात फेकून दिल्या. परंतु तरीही काही समुद्र शांत झाला नाही. मग शेवटी त्यांनी असा विचार केला की मग आपण असं करूया की किनारा जो आहे त्या किनाऱ्याकडे आपलं जहाज नेऊया. परंतु सर्व खलाशी, सर्व तांडेल लिहिलेलं आहे की वल्ली मार मारून ते थकले, परंतु त्यांना काही तिथं जाता आलं नाही. त्यांना काही तिथं जाता आलं नाही. आणि योनाला असं वाटलं की आता
या सर्व संकटापासून, देवापासून मी आता लपलेलो आहे. मला इथं देव बघणार नाही. परंतु इर्मया याचा 23 अध्याय वचन 24 मध्ये परमेश्वर त्या ठिकाणी काय सांगत आहे? इर्मया 23 अध्याय आणि 24 वचन. परमेश्वर म्हणतो, माझ्या दृष्टीस पडणार नाही अशा गुप्त स्थळी कोणास लपता येईल काय? परमेश्वर म्हणतो की माझ्या दृष्टीस पडणार नाही अशा गुप्त स्थळी कोणाला लपता येईल काय? नीतिसूत्र याचा 15वा अध्याय वचन 3 मध्ये त्या ठिकाणी देवाचं वचन असं सांगतं की परमेश्वराचे नेत्र हे सर्वत्र आहेत, ते बरे वाईट पाहत असतात. योनाला असं वाटलं की आता मी एका सुरक्षित ठिकाणी आहे, मी आता देवाला दिसणार नाही, तर तो तळाशी जाऊन लपला. परंतु त्याला त्याच्या जीवनामध्ये काही यश मिळाले नाही. त्याला जायचं होतं तार्शिशला, परंतु तो तिथं काही पोहोचला नाही. कारण की परमेश्वर त्याला म्हणत आहे की तू निनवेला जा. आणि त्यामुळं दाऊद राजा देखील म्हणतो स्तोत्रसंहिता 139 मध्ये 2 वचनामध्ये, 7व्या वचनामध्ये आणि 14-15 वचनामध्ये दाऊद राजा परमेश्वराला म्हणत आहे की हे परमेश्वरा, तू माझे बसणे आणि उठणे तू जाणतोस. तू माझ्याकडे बारकाईने दृष्टी करतोस. आणि पुढे 7व्या वचनामध्ये तो म्हणतो की मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस. मी आपले अंथरूण अधोलोकात केले तरी पहा तेथे तू आहेस. दाऊद राजा परमेश्वराला म्हणतो की हे परमेश्वरा, मी जर वर आकाशात चढलो तरी तिथेही तू आहेस, अधोलोकात उतरलो तिथेही तू आहेस. आणि पुढे तो म्हणतो की मी तुझ्या समक्षतेपासून कुठे पळून जाऊ? अवघी पृथ्वी ही तू व्यापून टाकलेली आहेस. तुझे नेत्र जे आहेत, परमेश्वराचे नेत्र हे सर्वत्र आहेत. आम्ही देवापुढून लपू शकत नाही. व्यक्तींपासनं, पोलिसांपासनं, RTO पोलिसांपासनं, समजा एखाद्या वेळेस मास्क विसरून गेलो असेल घरी, RTO वाला पुढं दिसला, पोलीसवाला पुढं दिसला की कदाचित आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊन आहे ना, आपल्याला गल्लीबोळ सगळं माहीत आहे, बाबा इकडून गेलं नाही तर पावती आहेच 500 रुपयाची, 1000 रुपयाची. काल परवाच भवानीपेठमध्ये मी गेलेलो असताना एक नवीन हॉटेल काढलेलं, 4-5 पोलिस आले. कारण की जे पकवणारे होते त्यांनी मास्क लावलंच नव्हतं. सगळे लोक जमा झाले. काय झालं म्हणून? काय? मास्क लावलं नाही. प्रियांनो, परंतु ते बघून दुसरे जे आहेत ते सर्वांनी लगे, ज्यांनी असे खाली ठेवले होते ते लगेच वर करून टाकले मास्क. आम्ही व्यक्तींपासनं, पोलिसांपासनं, RTO पोलिसांपासनं आहे ना, कधी कधी बायकोपासनं समजा काही झालं, काही आणायला सांगितलं आणि काही आपण आणलंच नाही आहे ना, विसरलो असं पण आपण म्हणतो कधी कधी. आपण सगळ्यांपासून लपवू शकतो, परंतु देवापासून मी आणि तुम्ही स्वतःला लपवू शकत नाही. दाऊद राजा म्हणतो की हे परमेश्वरा, तू सगळीकडे आहेस. मी आकाशात चढलो तरी तिथं तू आहेस, अधोलोकात मी अंथरूण पाडलं तरी तिथं तू आहेस. मी तुझ्या समक्षतेपासून कुठे पळून जाऊ? आणि योनाने हीच चूक केली या ठिकाणी. त्याला वाटलं की मी आता जहाजाच्या तळाशी जाऊन बसलेलो आहे, तर इथं देव मला काय बघणार नाही. परंतु नाही प्रियांनो, तो काही तार्शिशला पोचला नाही आणि त्याला त्याच्या जीवनामध्ये अपयश आलं. परमेश्वराला प्रार्थना न करता जर प्रार्थनेपासून आपण दूर पळालो तर अपयश हे माझ्या आणि तुमच्या जीवनामध्ये आलंच म्हणून समजा. परंतु जर परमेश्वराचा आम्ही धावा केला, प्रार्थना केली, तर यश आणि परमेश्वर आपली प्रार्थना निश्चित ऐकतो. हे या घटनेतून आपल्याला पाहायला आणि वाचायला मिळतं. जेव्हा योना त्या जहाजामध्ये बसला, जहाजामध्ये संकट आलं, वारं वादळ आलं, जहाज
बुडायला लागलं होतं. सर्व खलाशी, तांडेल, सर्व प्रवासी घाबरले. परंतु योना मात्र मस्त झोपी गेला होता. वचन 6 मध्ये लिहिलेलं आहे की जो जहाजाचा तांडेल आहे योनाजवळ येऊन म्हणतो, अरे झोप घेत काय पडलास, अरे झोप घेत काय पडलास, उठ आपल्या देवाचा दावा कर, न जाणो तो देव आपल्याकडे लक्ष देईल, म्हणजे आपला नाश व्हावयाचा नाही. तो तांडेल योनाला म्हणत आहे की अरे प्रार्थना कर. म्हणजे किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तांडेल जो आहे, खलाशी जे आहेत, लोक त्याला म्हणत आहेत की अरे तुझ्या आपल्या देवाची प्रार्थना कर, म्हणजे या संकटापासून आपण तारणार. परंतु योनानं काय प्रार्थना केली नाही. योना काय म्हणतो तो उलट, अरे मला तुम्ही समुद्रात फेकून द्या. तो म्हणाला नाही त्या लोकांना की ठीक आहे मी प्रार्थना करतो. तो काय म्हणतो, एक काम करा, तुम्ही मला समुद्रात फेकून द्या. पण त्यांनी काही प्रार्थना केली नाही. परंतु 14व्या वचनामध्ये आपण वाचतो की खलाशांनी मात्र सुरुवातीला त्यांनी त्यांच्या देवतांचा धावा केला, परंतु काही वादळ शांत झालं नाही. परंतु जेव्हा त्यांनी जिवंत परमेश्वराचा धावा केला, प्रार्थना केली, तेव्हा मात्र सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे. प्रियांनो, जेव्हा आम्ही या जगामध्ये जीवन जगत असताना जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, देवाचा धावा करतो, तेव्हा यश आमच्या जीवनामध्ये येतं. परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतो. परंतु जर आम्ही प्रार्थनेपासून दूर पळतो, प्रार्थनेला महत्त्व देत नाही, देवाचा धावा करत नाही, तर मग अपयश हे माझ्या आणि तुमच्या जीवनामध्ये निश्चितच येणार. पहिले राजे याचा 18वा अध्याय 20 ते 40 या वचनामध्ये एक घटना त्या ठिकाणी आपण वाचतो, एलियाची. एलिया हा देवाचा सेवक. जेव्हा तो कर्मेल डोंगरावर होता तेव्हा इस्रायल लोक त्याच्यासोबत होते आणि तिथं बाल संदेष्टे देखील होते 450. एलियामध्ये आणि त्या बाल संदेशामध्ये एक शर्त लागली की खरा देव कोण, बाल देवता की तुझा देव परमेश्वर. एलिया म्हणतो, एक काम करा, 2 गोरे घ्या, 2 गोऱ्यामधून एक गोरा तुम्ही घ्या आणि एक गोरा मी घेतो. तुम्ही तो गोरा निवडा आणि त्याचं तुम्ही काय करा, इंधनावर असून तुम्ही तुमच्या देवताला ते अर्पण करा. परंतु एलिया म्हणतो की मात्र त्याला अग्नी काही लावू नका. जो अग्नीच्या द्वारे उत्तर देईल तोच खरा परमेश्वर. आणि मग प्रथम संधी बाल संदेष्टांना दिली गेली. बाल संदेष्टांनी तो गोरा घेतला, इंधन वेदी बनवली त्यांनी त्यांची, आणि इंधनावर ते सर्व काही रचलं. सकाळपासून सुरुवात झाली. ते आपल्या देवाचा धावा करू लागले, ओरडू लागले, प्रार्थना करू लागले. सकाळ झाली, दुपार झाली. जेव्हा दुपार झाली मग त्यांनी म्हटलं की आपण आता दुसरी पद्धत वापरूया. मग त्यांच्या रिवाजाप्रमाणे सूर्य आणि भालांनी त्यांनी आपलं शरीर घायाळ केलं. कदाचित प्रार्थनेचं जो आहे, प्रार्थनाचं ऐकायला कदाचित आपल्याला हे असं बघून तरी देव प्रार्थना ऐकल. कारण की त्या लोकांचा असा श्रद्धा होती की या सृष्टीवर जो आहे बालदेवताचं नियंत्रण आहे. त्या सृष्टीचा निर्माण करता बालदेवता आहे. परंतु सर्व सृष्टीचा निर्माण करता हा परमेश्वर आहे, हे एलियानं त्या ठिकाणी दाखवून दिलं. सायंकाळ होत चालली, परंतु त्यांच्या देवानं काही उत्तर दिलं नाही. मग शेवटी एलियाने काय केलं, गोरा घेतला, इंजिनावर ठेवला आणि काय केलेलं आहे, 12 घागरी पाणी ओतलं. आणि त्या ठिकाणी एलिया देवाजवळ गेला आणि म्हणाला की हे परमेश्वरा, मी तुझा सेवक आहे, माझी प्रार्थना ऐक. देवानं प्रार्थना ऐकली आणि ते होमार्पण स्वीकार केलेला आहे. अग्नीच्या द्वारे त्या ठिकाणी परमेश्वर प्रगट झाला आणि मग
हे सर्व बघून ते सर्व लोक आश्चर्यचकित झाले आणि सर्वच्या सर्व काय झालेले आहेत, परमेश्वरासमोर पालथे पडले आणि सर्वांनी स्वीकार केलं की परमेश्वरच काय आहे, खरा देव आहे. तोच एक देव आहे की जो प्रार्थनेचं उत्तर देणारा आहे. जेव्हा आम्ही त्याचा धावा करतो तेव्हा परमेश्वर आमची धावा, आमची प्रार्थना तो ऐकत असतो. प्रियांनो, आज जेव्हा आम्ही या पवित्र प्रभुभोजनामध्ये सहभागी होणार आहोत, तर योनाच्या जीवनातनं परमेश्वर मला आणि तुम्हाला हे सांगू इच्छित आहे की जर आम्ही देवाच्या आज्ञेमध्ये आहोत तर आशीर्वाद आमच्यासाठी, यश आमच्यासाठी हे ठेवलेलंच आहे. जर आम्ही देवाच्या पुढे नेहमी असणार, आदामाने हवासारखं आपल्याला लपायचं नाही. जरी आम्ही किती घनदाट झाडामध्ये लपलो तरी देव आम्हाला शोधणारच. आम्ही जसे आहोत तसे देवापुढं स्वतःला प्रगट करायचं आहे, कारण की देव क्षमा करणार आहे. यशया संदेशा म्हणतो की माझी आणि तुमची पापे लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी शुभ्र होती. आज प्रभू मला आणि तुम्हाला क्षमा करायला तयार आहे आणि आजचा हा पवित्र मेज प्रभूनं याद्वारे मला आणि तुम्हाला संधी दिलेली आहे की आम्ही देवाच्या पुढे यायचं आहे, जसं आहे तसं यायचं आहे. कारण की संत पौल म्हणतो सर्वांनी पाप केलेला आहे, परंतु येस्केल म्हणतो की मरणाऱ्याच्या मृत्यूने देवाला संतोष होत नाही, परंतु जेव्हा पश्चाताप आपण करतो तेव्हा देवाला संतोष होतो. देवा येशू ख्रिस्त म्हणतो की मला आनंद होतो. आम्हाला देवाची प्रार्थना करायची आहे. प्रार्थनेपासून दूर पळायचं नाही, चर्चपासून दूर पळायचं नाही. चर्चपासून दूर पळालो, प्रार्थनेपासून दूर पळालो, संडे स्कूल डिवोशनपासून आपल्या लेकरांना दूर घेऊन गेलो तर अपयश हे माझ्या आणि तुमच्या जीवनामध्ये येणार. परंतु जर आम्ही प्रभूच्या आज्ञेमध्ये, प्रभूच्या दृष्टीपुढे आणि प्रार्थनेमध्ये असणार तर आशीर्वाद हे आमच्यासाठी ठेवलेले आहेत. आज प्रभूचा मेज आमच्यासाठी तयार आहे आणि ही संधी परमेश्वरानं परत एक वेळेस मला आणि तुम्हाला दिलेली आहे की आम्ही जसे आहोत तसे प्रभूला समर्पित व्हायचं आहे. देवबाप या वचनाद्वारे आपणा सर्वांना आशीर्वाद देव. आमेन. यावेळेस आपण एक साक्ष ऐकणार आहोत आणि मी विनंती करतो पवार मॅडमला की ते समोर येतील आणि साक्ष देतील. मी भावूक झाले, दुःखामुळे नाही परंतु कदाचित अतिहर्षामुळे. प्रथम सर्वांना ख्रिस्तात प्रेमाचा सलाम. मी जे बोलणार आहे ते जुलै ऑगस्ट महिन्याची गोष्ट सांगते. एक दिवस माझी सून घरी आली कामावरून आणि म्हणाली की मला ड्युटीवर ताप आला होता, मी खूप थकले आता. तेव्हा पुण्यामध्ये महामारीचं खूप थैमान माजलेलं होतं. घरच्यांनी सांगितलं तू टेस्ट करून घे. टेस्टचा रिपोर्ट दुसऱ्या दिवशी येणार होता, तोपर्यंत सर्व नॉर्मल होतं. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आला तर पॉझिटिव्ह. तो ऐकून सर्वांना वाईट वाटलं, परंतु माझी सून रडायला लागली. माझा मुलगा एका खुर्चीवर बसला तर 2.5 तास बसला. असमज बडबड म्हणजे मला वाटलं तो सायकिक होतं, त्याला स्ट्रोक बसला की काय. पण मी त्याच्या प्रत्येक शब्दाला हा हा म्हणत गेले. खूप म्हणजे मला
जे असं माहीत होतं किंवा सर्व ज्या सिस्टर्स लोक आहेत त्यांना सर्वांना माहीत असेल करोना म्हणजे काय. पण करोना म्हणजे मी जे अनुभवलं ते वेगळं. सर्दी, खोकला, ताप हे सगळं आहेच, पण सायकिक होणं, डिप्रेशनमध्ये जाणं हे सर्व आलं. एक दिवस लोटला नाही, मग तिला डॉक्टरांनी सांगितलं घरात क्वारंटाईन हो. घरात क्वारंटाईन झाली. तिची छोटी मुलगी 1.5 वर्षाची ती आमच्याकडं. माझ्या मिस्टरांनी तिला सांभाळलं. दुसऱ्या दिवशी माझे मिस्टर मला म्हणायला लागले सकाळी 10 वाजता मला ताप आला वाटतं, माझं डोकं दुखतंय. मी टेम्परेचर घेतलं. फक्त माझ्या मनाला माहीत ते किती होतं. मी कोणाला सांगितलं नाही, पण माझ्या मनात शंका होती घरात तर आहे पॉझिटिव्ह केस, म्हणजे कदाचित हे पॉझिटिव्ह. पण मी घाबरवलं नाही त्यांना मी म्हटलं काही नाही, 99 आहे, गोळी घ्या बरं वाटेल. पण गोळीचा असर संपला का परत ताप. अगं मला परत ताप आला. मी म्हटलं थांब, परत ताप पाहिला, परंतु त्यापेक्षा पण जेव्हा पहिल्यांदा घेतला त्यापेक्षा पण जास्त. परत गोळी दिली. असं दिवसभर चालूच राहिलं. रात्री 10:30 वाजता त्यांनी मला सांगितलं माझा ताप घेतला ताप 106 ताप. मी घाबरले. मी म्हटलं माझ्या मुलाला अरे जी मी नाही आता ह्यांना माझ्याच्याने सहन नाही होणार आणि त्यांनाही सहन नाही होणार. मी झोपणार, त्यांना ताप येणार, उद्या दुसऱ्या दिवशी दुसरं चित्र असणार. तो म्हटलं काय करायचं. मी म्हटलं चल दवाखान्यात. त्यानं रुबेला नेलं. तिथं जे काही औषधं दिले, परंतु जेव्हा जात होते तेव्हा माझ्या मनात काय म्हणजे ऐकून वाचून बघून TV अमुक गेला आणि मरून आला, त्याची डेड बॉडी आली, हे ऐकून मला असं वाटायला लागलं आता काय होतं. परंतु 1 तासाने 1.5 तासाने ते परत घरी आले. परत मला हायसं वाटलं. इथं माझ्या सुनेची तब्येत अजूनच खालवत गेली. एक दिवस प्रत्येक आज सून, परवा दिवशी माझे मिस्टर, त्याच्यानंतर त्या नात, असं चालूच राहिलं. सर्वजण पॉझिटिव्ह. देवाला मी म्हटलं देवा आता काय करायचं. माझ्या मुलगा एक दिवस असा बसून तो सारखा बडबडला. दुसऱ्या दिवशी काय तर वडिलांची तब्येत ठीक नाही म्हणून दिवसभर गाडीवर फिरत राहिला. हाय हॉस्पिटल ते हॉस्पिटल कुठंच ॲडमिशन नाही. जागा खाटा काहीच कुठंच रिकाम्या नाही, ॲडमिशन नाही. तो एक सारखा. मी म्हटले देवा आता काय. माझ्या घराचे दोन्ही स्तंभ ते पण ढासळणार का. मला वाटत होतं माझा मुलगा माझ्या घरचं इंजिन. मी म्हटलं आता हे इंजिनच काम नाही करणार तर काय करू. मी म्हटले जर तरी पण राहू दे, जे होईल ते होईल. देवाला मी प्रार्थना करत राहिले. तिथं लहानी नात अजून आजारी. हे करता नंतर माझ्या मिस्टरांना दुसऱ्या दिवशी रात्री फोन आला KM मधून, इथं खाटे ती कामी झाली म्हणून. माझे मिस्टर, माझा मुलगा रिक्षेमध्ये गेले, सामान दिलं त्यांच्या सोबत परत रडले. आता माहीत नाही परत म्हणजे तुम्ही जे विचार नाही करू शकत ते मी स्वतः विचार केला. आत्ता मग येतच येते की काय परत 2 दिवसांना असं वाटलं होतं. कारण खूप ताप होता. मला माहीत होतं काय झालेलं आहे. मी आणि प्रार्थना करत होते, परंतु त्याच वेळेस अंतर्मनातून मला असं हे आलं, तू मागतीस त्यापेक्षा जास्त देणारा मी बाप आहे, तू रडू नकोस, मुली हिंमत धर. तरी पण मी प्रार्थना करत होते. मी प्रार्थना करून खाली पण आले नाही. तोच माझा मुलगा आणि सून परत घरी आले नाही. माझे मिस्टर परत घरी आले. मी म्हटलं का. ते म्हणाले की नको मला नकोही जायला घर दवाखान्यात. परत मला असं वाटलं म्हणजे देवा आता तर त्यांना बरंच करणार, कारण 2दा गेले 2दा आले. आता नाही काही होणार वाईट. त्या रात्री काय झालं, त्याच रात्री माझ्या मिस्टरांना म्हणजे ते झोपले होते, पण त्यांना झोप नव्हती लागत भीतीमुळं. 2-2:30 वाजता खाली आले आणि मला म्हणाले की मला झोप नाही लागत. म्हणजे अर्धवट आवाज दिला आणि म्हणाले की मला झोप नाही लागत. मी म्हटलं तुम्ही झोपायचा प्रार्थना करा आणि झोपायचा प्रयत्न करा. माहिती नाही काय, पण ते म्हणतात मी पाऊल जसा वळवला आणि एक पावली वर चढवणार तर समोर अशी एक व्यक्ती आली की एकदम हसतमुख प्रसन्न मुखानं मला माझ्या पाठीवरून हात देऊन मला म्हणजे त्यांना वर घेऊन गेले. त्यांना
असं गोल 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 फिरवलं आणि झोपी गेले. ते म्हणतात मी आयुष्यात जेवढं झोपलं नाही ना तेवढ्या त्या रात्रीत इतकं व्यवस्थित झोपलं आणि त्यांचा आजाराचा उतरता म्हणजे ते बरे व्हायला लागले लगेच. आणि खरंच 17 दिवस कसे गेले. 1 दिवस आड माझी पहिली सून, नंतर मिस्टर, माझी नात, नंतर मुलगी, ह्या सर्वांचा करता करता मला इतका म्हणजे थकवा आला होता. असं वाटलं होतं मी पण थकते. पण परत असं वाटलं ज्या दिवशी प्रार्थना करू त्या दिवशी नेमकं मार्था आणि मरियाचा तो शास्त्रपाठ आला. जेव्हा मार्था येशू ख्रिस्ताला सांगते की खूप पाहुणे आले, त्यांनी मरियाला सुद्धा सांगा की मला मदत करायला. तेव्हा येशू ख्रिस्त म्हणतो की मार्थे मार्थे तू खूप गोष्टीविषयी दगदग करतेस. मरियेने जो वाटा निवडलाय ना तो तिला असू देत म्हणून. तसं मला असं वाटलं कदाचित देव मला म्हणतो की तू सर्वांचं कर. हे सर्व पॉझिटिव्ह असताना सर्वांचं मी करत होते. आम्ही जे निगेटिव्ह होतो म्हणजे मी, माझा मुलगा आणि अजून एक नात, आम्ही निगेटिव्ह राहिलो, बाकी पॉझिटिव्ह. 4 जण म्हणजे घरातल्या निम्म्यापेक्षा जास्त जण पॉझिटिव्ह होते. मी सर्वांचं करत करत मी थकले. नंतर 17 दिवस झाले. आता सुनेला कामाला जायचं. ती म्हटली मम्मी पहिल्यांदा तुम्ही टेस्ट करून या. म्हणजे मग मला कामाला जायला परत मला सुट्टी नाही मिळणार. मी नको नको म्हणत असताना घरातले लोक म्हटले नाही जात. मी केली टेस्ट, पण मी निगेटिव्ह आले. मी सुनेला म्हटलं तूच जाऊ जा रिपोर्ट घेऊन ये. माझी सून गेली, रिपोर्ट तिने घेतला, पण तिचा विश्वास बसत नव्हता. सिस्टर म्हटल्या निगेटिव्ह आहे. ती म्हटली अजून एकदा परत पहा. सिस्टरने परत पाहिलं, अगं निगेटिव्ह आहे. मग सून म्हणते की मी स्वतः लाईनीने जाऊन पाहिलं की तुमचा रिपोर्ट आहे. मला खूप नवल वाटलं एवढ्या सर्वांचं करून पण तुम्ही निगेटिव्हच राहिला. पण देव मला इतकं सहाय्य देत होतं. चर्चतर्फे पण, मुलीचा पण, सुनेचा पण तुम्ही गौरव केला, चर्च गौरव केला. पण त्या सर्वांचं करताना देवाने मला इतकं निरोगी ठेवलं, त्याचे खूप उपकार होते. म्हणजे माझ्या मनाला असं वाटलं की मी चर्चमध्ये सर्वांना सांगेन, जर मी नाही देवाची स्तुती करणार तर धोंडे उरतील. म्हणून मी म्हटलं की देवाची स्तुती असो, देवाने माझ्या सर्व घरातल्यांना पण बरं केलं आणि मलाही निरोगीच ठेवलं. या साक्षीसाठी पवार मॅडमचे मी मनापासून आभार मानतो. खरोखरच प्रभू त्यांच्या लोकांची काळजी घेत असतो. परमेश्वर आम्हाला सोडत नाही किंवा आमचा त्याग तो कधीही करत नाही. पुढील आठवड्याच्या सूचना ज्या आहेत तर त्या अशा प्रकारे आहेत. पुढील आठवड्याची रविवारची जी उपासना आहे चर्च इमारतीमध्ये सकाळी 9:30 वाजता होईल व पुढचा रविवार हा मिशनरी संडेच्या स्वरूपात आपण साजरा करणार आहोत. मेथडिस्ट मिशनरी मूव्हमेंटचे डायरेक्टर रेव्हरंड कर्नलियस हे देवाच्या वचनातून आपल्याला मार्गदर्शन करतील. या उपासनेची ऑनलाईन लिंक देखील सायंकाळी 6:30 वाजता मंडळीच्या खडकी व्हॉट्सअप ग्रुपवर त्याची लिंक पाठवली जाईल. संडे स्कूल डिवोशन प्रत्येक शनिवारी सायंकाळी 5:30 वाजता ऑनलाईन होत असतं. संडे स्कूल डिवोशनची ऑनलाईन लिंक जी आहे सायंकाळी 5:30 वाजता मंडळीच्या खडकी व्हॉट्सअप ग्रुपवर त्याची लिंक पाठवली जाते. सर्व पालकांना विनंती आहे की आपल्या मुलांना संडे स्कूल डिवोशनमध्ये सहकार्य करावं. आजच्या उपासनेनंतर संडे स्कूल हॉलमध्ये दृढीकरणाचा वर्ग घेण्यात येईल. सर्व दृढीकरणाच्या विद्यार्थ्यांनी आजची उपासना संपल्यानंतर संडे स्कूल हॉलमध्ये उपस्थित राहायचं आहे. मंडळीचे सभासद ॲडव्होकेट प्रताप साबळे यांचा 1 मार्च रोजी वाढदिवस साजरा झालेला आहे. त्या वाढदिवसानिमित्तानं आज सर्व मंडळीसाठी त्यांच्याद्वारे चर्च सुटल्यानंतर स्नॅक्स अल्प उपहार त्यांच्याद्वारे दिले जात आहे. तर प्रभू ॲडव्होकेट प्रताप साबळे आणि त्यांच्या कुटुंबावर आशीर्वाद त्यांना पाठवू. तांत्रिक सहकार्यासाठी मिस्टर संजय सूर्यवंशी यांचे मनापासून आभार. प्रभू आपणास आशीर्वादित करू. यावेळेस आपण दानार्पणापूर्वीची प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करू. हे परमेश्वरा, संतोषाने, हर्षाने, आनंदाने देणारा तुला आवडतो, तेव्हा आज जी भेट आम्ही तुला अर्पण करणार आहोत प्रभू, ती आम्ही आनंदाने, संतोषाने तुझ्या भांडारामध्ये देण्यासाठी प्रभू, देण्याचं अंतःकरण आम्हा प्रत्येकाला तू प्रदान कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन.
यावेळेस गरजवंतांचं दान आणि चर्चचं दान दोन्ही दान एकवेळेस घेण्यात येतील. आणि तसंच हे दानार्पण घेत असताना जेव्हा तुम्ही दानार्पणासाठी वेदीसमोर येणार तर दोन्ही पात्र या ठिकाणी ठेवलेले आहेत. आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 293 हे गीत यावेळेस आपण गाऊया. तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. सोशल डिस्टन्सिंगमध्ये आपण दानार्पण घेऊया. पाठीमागचे सर्वप्रथम पुढे येतील. मंडळी आपल्या जागेवर उभे राहतील. दोनशे 93 नंबरचं गीत. तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. तुझं सोडून तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. विरह तुझा रे नरक भयंकर. ते नल पेटे तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. तुझं धर्मरवी तू क्षणभर नसता. धर्मरवी तू क्षणभर नसता. ममर तोषी समदाते तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. तुझं वाचुनिया मार्ग जगिया. तुझं वाचुनिया मार्ग जगिया. मग दिसती तुके कोटे. तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ. तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. पापी खटनट मी मज माझे. पापी खटनट मी मज माझे. तुझं विन भारी भय वाटे. तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. उलटे मन तुझं विन दुसरा. उलटे मन तुझं विन दुसरा. कोण जगिया करी सुलटे. तुझं सोडून मम जीवन तू जगदुदारा. मेलो तय तुझ विन वाटे. तुझ सोडून
आपण दानार्पणावर प्रार्थना करूया. त्यानंतर आपण प्रभुभोजनामध्ये सहभागी होऊ. हे परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझं स्तुती स्तवन करतो, तुला गौरवतो. प्रभू परमेश्वरा, आज जी भेट आम्ही तुला अर्पण केलेली आहे प्रभू, ती आशीर्वादित कर. जे काही आमच्याजवळ आहे प्रभू, ते सर्व तुझ्यापासून आम्हाला प्राप्त झालेलं आहे आणि त्यामधनं आज आम्ही आपली भेट तुला समर्पित केलेली आहे. प्रभू, त्या भेटीचा तू स्वीकार कर. आणि परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करतो, या सर्वांच्या देखील टोपलीला आणि परातीला प्रभू तू आशीर्वाद दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपण पवित्र प्रभोजनाच्या विधीला सुरुवात करत आहोत. पान क्रमांक 13, पापांगीकाराच्या प्रार्थनेत आपण सर्वजण सहभागी होऊया. धार्मिक असा जो येशू ख्रिस्त पित्याजवळ आपला कैवारी आहे, तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे आणि आपल्याच पापांबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. तुम्हाला आपल्या पापकर्माचा खरा मनापासून पश्चाताप झालेला आहे. तुम्ही आपल्या शेजाऱ्यांपाजाऱ्यांशी प्रेमाने उदारपणाने वागता आहात. परमेश्वराच्या आज्ञानुसार त्याच्या मार्गाने चालण्याचा व पूर्वीच्या वाईट गोष्टींचा त्याग करून आपले आचरण सुधारण्याचा निश्चय करता आहात. म्हणून मनाला समाधानाचा लाभ व्हावा यासाठी हा पवित्र संस्कार करून घेण्यास पुढे व्हा आणि भक्ती चित्ताने गुडघे टेकून सर्वसमर्थ परमेश्वरापाशी नम्रतेने आपली पापे कबूल करा. मंडळी आपल्या जागेवर बसतील. हे सर्वसमर्थ परमेश्वर, आमच्या पित्या, तू दयाळूपणाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याची आमच्या पापांबद्दल वधस्तंभावर प्राण देऊन दंडाची भरपाई करण्याच्या कामी योजना केली. तिच्या योगाने त्याने एकदाच प्राणाहुती दिली. वकील जगाच्या पापांबद्दलच्या प्रायश्चिताचा इथं सांग पुरेपूर व जितका पाहिजे तितका यत्न केला. त्याने आपल्या बहुमोल मरणाची सतत आठवण करून देणारा विधी स्थापून माझे पुनरागमन होईपर्यंत करीत राहा अशी आपल्या पवित्र शुभवर्तमानात आम्हाला आज्ञा केली आहे. यास्तव हे दयाळू पित्या, आम्ही तुला अति नम्रतेने विनवतो की तू आमचे ऐकणे असे कर की तुझा पुत्र आमचा टाळणारा येशू ख्रिस्त त्याच्या पवित्र विधीप्रमाणे तू उत्पन्न केलेले पदार्थ, भाकर व द्राक्षरस, त्याचे मरण व यातना यांच्या स्मरणात आम्ही घेऊन त्याच्या पवित्र व धन्य शरीराचे व रक्ताचे वाटेकरी व्हावे. ज्या रात्री तो पराधीन केला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि अपकार स्मरून कृती मोडली आणि आपल्या शिष्यांस देऊन म्हटले, घ्या, खा, तुम्हासाठी दिले जात आहे असे माझे शरीर आहे. तुम्ही माझ्या स्मरणात हे करा. आमेन. त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने पेला घेतला आणि उपकार स्मरण करून त्यास दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यांतील प्या, कारण पापांच्या क्षमेसाठी तुम्हाकरिता व बहुतांकरिता सांडले जात आहे. असे नव्या कराराचे माझे रक्त आहे. जितकेंदा तुम्ही यातले प्याल तितकेंदा हे माझ्या स्मरणात करा. आमेन. प्रभूचा मेज आपणा सर्वांसाठी तयार आहे. आपण यामध्ये सहभागी होऊ शकता. तर सर्वांनी भाकर आणि द्राक्षरस आपल्या हातामध्ये घेऊन परत आपल्या जागेवर जाऊन बसायचं आहे. तर पाठीमागचे जे आहेत ते सर्वप्रथम पुढे येतील. भाकर आणि द्राक्षरस दोन्ही घेऊन जायचं आहे आणि जागेवर बसायचं आहे. लवकर लवकर या, वेळ होत आहे, कारण की आपल्यानंतर इंग्लिश चर्चची भक्ती असते. Amen.
सर्वांनी आपल्या हातामध्ये भाकर घ्यायची आहे. आपला प्रभू येशू ख्रिस्त त्याचे शरीर तुमच्यासाठी दिले गेले, ते तुम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ व्हावा म्हणून तुमच्या जीवात्म्याचे रक्षण करो. ख्रिस्त तुमच्यासाठी मरण पावला, त्याच्या स्मरणार्थी घेऊन खा आणि उपकार स्मरण करीत आपल्या हृदयात भाव धरून याच्या योगाने पोषण करून घ्या. आमेन. सर्वजण भाकरीचं सेवन करतील. आता दाखरस जो आहे तो आपल्या हातामध्ये घ्या. व्यवस्थित झाकण ते उघडा. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे जे रक्त तुमच्यासाठी सांडले गेले ते तुमच्या शरीरास व जीवात्म्यास सनातन जीवनासाठी राखो. ख्रिस्ताचे जे रक्त तुमच्यासाठी सांडले गेले त्याच्या स्मरणात हा प्या व उपकार माना. आमेन. येशूने म्हटले, आपली सर्व चिंता तुम्ही माझ्यावर टाका, मी तुम्हा सर्वांची काळजी करतो. प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्हा सर्वांची काळजी आहे. तेव्हा हे वचन आपल्या मनामध्ये ग्रहण करून शांतीने आपल्या जागी बसा व यावर मनन आणि चिंतन करा. देवबाप आपणा सर्वांना आशीर्वादित करो. यावेळेस सर्व मंडळीला विनंती करतो आपल्या जागेवर उभे राहतील. आपण येशूने शिकवलेली प्रभूची प्रार्थना म्हणूया. त्यानंतर आपण आशीर्वाद घेऊन मंगल आहे प्रेमला हे गीत गाऊन सोशल डिस्टन्सिंगमध्ये आपण बाहेर पडूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे हे नाम पवित्र मानले जाओ. जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास तू दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणासून सोडले आहेत तसेच तू आमच्या ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हीच तर सर्व काळ तुझीच आहे. आमेन. परमेश्वराची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे ती तुमच्या अंतःकरणास व मनास परमेश्वराचा व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सर्वदा तुम्हासह राहो. आमेन. ला हे प्रेमला, हे प्रेमला सवने अर्पितो तुला. आमेन. शालोम.